नाशिकच्या किलबिल शाळेच्या प्रांगणात भारतीय 73वा स्वातंत्र्य दिन प्रमुख पाहुणे निलेश अलोवे, अँथनी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर फ्लोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारत मातेला मानवंदना देण्यात आली। संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच पत्रकारांचे पुष्पगुच्छ आणि त्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले। मागील आठवड्यात कोसळलेल्या धुवाधार पावसाने अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोदावरी नदीकाठच्या लोकांना जीवनावश्यक तांदूळ, गहू, डाळी वस्तूंचे शालेय मुलांच्या मदतीने गरजू लोकांना देण्यात आल्या। समाजासाठी आदर्श नागरिकांनी करावयाची कर्तव्य मुलांना कळावे या हेतूने हे कार्य केल्याचे संस्थेच्या सिस्टर फ्लोरा यांनी सांगितले। इंडिपेंडेंस फॉर मी means finding that person in you who is peaceful, generous, motivated, a visionary for the country. Our country is built by the thoughts, and thoughts worked into action. Our country needs citizens for tomorrow, wherein all the students of today may be propounded to give their best not only to the country but to the world, thus placing India in the world forum. I wish the same wish for our parents and everyone, that we work together not to divide the country but to unite it for the betterment and to build a world of peace, love, prosperity and joy. जय हिंद, जय महाराष्ट्र। सामाजिक बांधिलकी म्हणून आगळावेगळा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून शाळेने विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श ठेवला। या कार्यक्रमास रेखा कुलकर्णी, राजी जॉन्सन, चरणसित कौर, गायत्री शास्त्री, योगिता कुलकर्णी, कांता पांत्रे यांच्यासह शालेय विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।